जेव्हा डेव्हलपमेंट होत गेली तेव्हा शहरी आणि ग्रामीण भाग असे दोन भाग पडले. सगळ्यात आधी काय आलं होतं? रूरल एरिया, ग्रामीण भाग आला होता. आता ग्रामीण भागामध्ये आता डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी दोन प्रकार असतात लोकशाहीचे, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये प्रत्येक लोकांना पार्टिसिपेट करण्याचा अधिकार असतो, म्हणजे जे काही निर्णय घ्यायचे सगळे लोक मिळून घेणार. भारतामध्ये पॉसिबल आहे का? भारतामध्ये जर आपण डायरेक्ट डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करतोय, प्रत्यक्ष लोकशाही इस्टॅब्लिश करतोय, तर सगळेजण लोक घेऊन निर्णय घेऊ शकतात का? आपली लोकसंख्या 140 कोटी आहे. एखादा जर कायदा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा म्हटलं तर आपल्याला किती वर्ष लागतील? किती लोकांची ओपिनियन घ्यावी लागेल? असंच आपल्याला किती इलेक्शनलाच किती वेळ लागतो? मग प्रत्येक कायद्याच्या वेळेस किती वेळ लागेल? म्हणून आपण काय केलं? इनडायरेक्ट डेमोक्रेसी अडॉप्ट केली, अप्रत्यक्ष लोकशाही स्वीकारली. आणि जगभरातले जवळपास सगळे देशामध्ये जिथे लोकशाही आहे तिथे काय आहे? अप्रत्यक्ष लोकशाही. एकच एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, काही